सरकार के बजट पर स्थानीय नेताओं और विविध क्षेत्रों से जुड़े प्रतिनिधियों व नागरिकों ने अलग अलग प्रतिक्रियाएं दी है। किसी ने बजट को मध्यम वर्ग के लिए बड़ी राहत वाला बताया है, तो किसी ने किसान, युवाओं, महिलाओं समेत आम नागरिकों के लिए निराशाजनक निरूपित किया है। इसी श्रृंखला में राष्ट्रवादी कांग्रेस गुट के अनिल अहिरकर ने अपनी प्रतिक्रिया साझा की है। खरंच मोदी साहेबांनी व सीतारामननी हा बजेट व्यापाऱ्यांकरता व कर्मचाऱ्यांकरता, जे शासकीय कर्मचारी असतात त्यांच्याकरता आजचा दिवस फार आनंदाचा दिवस आहे। कारण की त्यांनी जी कर सवलत होती ती आम्हाला दिलेली आहे। त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये हा व कर्मचारी वर्गामध्ये, सरकारी कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचा दिवस आहे। कृषी क्षेत्रामध्ये शेतकरी हा पोशिंदा आहे आपला जगाचा। त्यांच्याकरता सरकारने प्रयत्न जेवढे केले तेवढे कमीच आहे। पण आता MSMEच्या माध्यमातून जे करतात आहे तर काहीतरी मिळत राहील। माझं तर म्हणणं असं आहे का त्या सर्वात जास्त MSP वरच त्यांचा माल खरेदी करणं सुरू केलं। जसं आम्ही आमचं प्रोडक्शन करत असताना आमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढून आम्ही जो आपला माल विकतो, आम्हाला तो अधिकार आहे, तो बिचारा त्या शेतकऱ्यांना मिळावा अशी या प्रसंगी माझी इच्छा आहे। हो, MSMEमध्ये जे नवीन तरुण उद्योग क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांचा निश्चितच त्यांना फायदा होईल। नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी, स्टार्टअप करणाऱ्यांकरता हा निर्णय जो आहे फार चांगला निर्णय आहे। शेवटचा प्रश्न, नवीन कर विधेयक पुढच्या आठवड्यात मांडण्यात येणार आहे। त्याचं बेनिफिट सर्वसामान्य लोकांसह व्यापाऱ्यांना होईल। सर्वसामान्य लोकांना, व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना जेवढी तुम्ही कर सवलत द्याल तेवढं उत्पन्न त्यांचं वाढेल असं मला म्हणायचं। कारण की जेव्हा तुम्ही कर जास्त लावता तर ते संकुचित छोटा विचार घेऊन व्यापारी काम करतो। जे त्याला सवलत मिळतात ते मनमोकळेपणाने काम करतात आणि त्यांना टॅक्स रेव्हेन्यू तेवढाच मिळेल, परंतु त्यांना स्कोप काम वाढेल त्यांचा असं मला म्हणायचं। देशामध्ये व्यापारी वर्ग जो आहे तो आपला कारभार म्हणजे आपले स्टार्टअप आपल्या देशाला उन्नतीकडे नेण्याचा मार्ग ते करतील। हा या देशाला भविष्यामध्ये एका जगामध्ये जो क्रमांक आपण घेऊ इच्छितो, 3ऱ्या 4थ्या क्रमांकावर येण्याचा आपला प्रयत्न आहे, त्याकडे नेण्याचा मार्ग आहे।